गेल्या वर्षी मुंबईत कोरोनानं कहर केला होता। कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेनं बीकेसी मध्ये भव्य कोविड सेंटर उभारलं। आता कोरोनाच्या लसीकरणासाठी या सेंटरचा वापर केला जात असून हे केंद्र लसीकरणात देशात अव्वल ठरलंय। बीकेसी मधील कोरोना सेंटरने आतापर्यंत 70,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण केलंय। एकाच केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं हे एकमेव केंद्र ठरलंय। मुंबईच्या बीकेसी केंद्रात विक्रमी लसीकरण। आजपर्यंत 70,000हून अधिक नागरिकांना दिली कोरोनाची लस। बीकेसी लसीकरण केंद्र लसीकरणात देशात अव्वल। राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होतीये। देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे। एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना तिथेच दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कोरोना लसीकरण मोहिमेलाही वेग आलाय आणि त्यामध्ये बीकेसी मधील महापालिकेच्या जम्बो लसीकरण केंद्रानं नवा विक्रम केलाय। आतापर्यंत या केंद्राने 70,000हून अधिक नागरिकांचं यशस्वीपणे लसीकरण केलंय। आज भारतामध्ये आपण सगळ्यात एक नंबरचं बीकेसी सेंटर झालं की ज्याच्यामध्ये 70,000 एका दिवसाला आपण वॅक्सिनेशन केलेले, लस दिली। त्यामुळे खरं ते चांगली बाब आहे। ज्या डॉक्टर्स आहेत किंवा तिथले जो पूर्ण स्टाफ आहे त्यांना खरं धन्यवाद दिलं पाहिजे की इतकं मेहनतीने काम चालू आहे। मुंबईच्या वांद्रे परिसरातील मैदानावर गेल्या वर्षी महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रान्झिट हॉस्पिटल उभारलंय। सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता। वाढती रुग्णसंख्या पाहता हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं। आता कोरोनाच्या लसीकरण मोहिमेतही हे जम्बो कोविड सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत आहे। मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर भारतात 70,000 आकडा जो आम्ही काल 70,000 प्लस संपवला तो कुठेच नसेल असा माझा नक्की खात्रीशीर अंदाज आहे। मुंबईत तर आहेतच आहे, पण मला वाटतं देशात एका सेंटरमध्ये इतकं वॅक्सिनेशन इतक्या दिवसात कुठेही झालेलं नसावे। बीकेसीतील या लसीकरण केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा असल्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे आणि म्हणूनच इथे दररोज मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे। सध्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जातीये। वयोवृद्ध नागरिकांची या बीकेसी केंद्रात विशेष काळजी घेतली जातीये। व्हीलचेअर पासून सर्व प्रकारच्या सुविधा इथे पुरवण्यात आल्यात। त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळत बसण्याची वेळ येत नाही। मेरे कोई तकलीफ नहीं है। यहाँ मेन गेट से यहाँ तक का सर्विस बहुत अच्छा है। ये सब सिक्योरिटी भी अच्छी है, डॉक्टर भी अच्छे हैं, सुपरवाइजर लोग भी बहुत अच्छे मेरे को बहुत अच्छा। मैं अकेला आया। वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात। त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी बीकेसी कोविड सेंटर मध्ये येऊन लसीकरण करून घेतल्याचं बघायला मिळतंय। ज्येष्ठ अभिनेते रजा मुरादही त्यात मागे नाहीत। मुझे महसूस ही नहीं हुआ कि मुझे वैक्सीनेशन दे दिया गया है। पता ही नहीं चला। यानी चूंटी काटती है तो मालूम होता है, ऐसा भी नहीं लगा कि किसी चूंटी ने काटा है। सो इट वॉज अ वेरी लवली एक्सपीरियंस टू बी हियर। बहुत अच्छा लगा और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट का दिल की गहराइयों से धन्यवाद प्रकट करता हूं कि उन्होंने बहुत अच्छा इंतजाम किया है। बीकेसी केंद्रात कोरोना लसीकरणा दरम्यान डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे नागरिकांनी देखील या लसीकरण मोहिमेवर समाधान व्यक्त केलंय। कोरोनाच्या लसीविषयी आजही अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जातात, मात्र त्या सगळ्या निरर्थक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। लसीकरणानंतर आजवर एकाही व्यक्तीला त्रास झाला नसल्याचा दावा डॉक्टर राजेश डेरे यांनी केलाय। त्रास झाला असा एकही माहिती आलेली नाहीये। नक्कीच वॅक्सिन घेतल्यानंतर 5 ते 10% लोकांना ताप येतो, पण ती रिॲक्शन नसते। हे मी लोकांना समजू इच्छितो की कोणतीही तुम्ही लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन घेतली, BCG असो DPT असो, तर तुमची बॉडी रिॲक्ट करून थोडा ताप काहींना लोकांना येतो। त्याचा आपण गैरसमज
हा ॲडवर्स रिॲक्शन म्हणून करू नये. ॲडवर्स रिॲक्शन म्हणजे ॲनाफायलेसिस, कोणाला रॅशेस आलेत, वासोवेगल शॉकमध्ये गेलेला आहे, असं BKCमध्ये एकही आजपर्यंत तरी माहिती नाहीये किंवा आम्हाला आढळलेला नाही. जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी बीकेसी सेंटर मधील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. या केंद्रात जवळपास 102 आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. लसीकरणानंतर अनेक जण सेल्फी पॉइंटवर जाऊन सेल्फी काढण्याचा आनंदही घेत आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान वातावरण हलकं फुलकं असल्याचं बघायला मिळतंय. मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाला वेग आला असून नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचमुळे नागरिकांनी अगदी निशंक होऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्याची आवश्यकता आहे. एकूणच जम्बो कोविड सेंटरची जी लसीकरण मोहीम आहे ती जोरात सुरू आहे आणि भारतातलं कदाचित हे एकमेव केंद्र असेल ज्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे आपणही लवकरात लवकर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी BKC सारखा एक खूप चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेटरेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुळात योग्य व्यवस्था, तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या वैद्यकीय किंवा त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही सगळी मोहीम घडून आणण्याची इच्छाशक्ती, या बळावरती आपण पाहिलं की BKCच्या कोविड सेंटरमध्ये आत्तापर्यंत 70,000च्या वरती नागरिकांचं वॅक्सिनेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आता हा आकडा जो आहे तो लवकरच लाखाचा आकडा जो आहे तो क्रॉस करेल यात शंका नाही. BKC मधील कोविड सेंटरप्रमाणेच गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचं लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत इथं बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये BKCच्या कोविड सेंटरमध्ये 70,000, तर इथं 50,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. जवळपास 150 आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेत. गोरेगावमधील कोरोना लसीकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या गोरेगाव कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या लसीकरण मोहिमेनं जोर धरलाय. इथे दररोज 3,500 नागरिकांचं लसीकरण केलं जातंय. मुख्य म्हणजे इथे बुधवारपासूनच कोवॅक्सिनच्या लसीकरणाला सुरुवात झालीय. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 145 तर दुसऱ्या दिवशी 166 जणांना लस देण्यात आली आहे. आपण इथे नेस्कोला लसीकरण जानेवारी 29ला सुरू केलं होतं. आधी आपण हेल्थकेअर वर्कर्स आणि आपले फ्रंटलाईन वर्कर्स होते, त्यांच्यासाठी आपल्याला फक्त 1 की 2 युनिट्स आधी आपल्याला परवानगी दिली होती. हळूहळू करून त्यांनी 4 सेशन्स दिले आपल्याला. 29 जानेवारीपासून आपण आणखीन वाढवलं. इथे जवळपास 150 आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेत. BKC सेंटर प्रमाणेच लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची इथे विशेष काळजी घेतली जातीये. जसं सिटिझन्स येतात ते आधी वेटिंग एरिया त्यांना एक युनिट अलॉट होतं आणि ते इकडून येऊन बसतात. एक एक करून वॅक्सिनेशनसाठी लोक जातात वॅक्सिनेशन घ्यायला. तिकडे आपला डेटा एंट्री ऑपरेटर असतो. वॅक्सिनेशन झाली की सिस्टर त्यांना सांगते डेटा एंट्री ऑपरेटरकडे जायचं. तो व्हेरीफाय करतो कोविन पोर्टलमध्ये की वॅक्सिनेटेड, आणि मग त्यांना ऑब्झर्वेशन एरियामध्ये आपण बसवतो. तर इकडे ऑब्झर्वेशन एरियामध्ये ते 30 मिनिटं बसतात. लसीकरण केल्यानंतर पुढचा अर्धा तास लसीकरण केलेल्या नागरिकावर लक्ष ठेवलं जातं. तसंच घरी सोडण्यापूर्वी डॉक्टरांकडून पुन्हा एकदा त्याची तपासणी केली जाते. तिकडे डॉक्टर असतं, ते एंट्री करतात अरायव्हल टाइम आणि त्यांच्या डिपार्चर कधी होणार हाफ एन आवरची नोटिंग घेतो. जसं हाफ एन आवर संपते त्यांना बोलून जातं आणि त्यांचं टेम्परेचर, पल्स, BPचं चेकिंग होतं. त्यांना इन्स्ट्रक्शन्स आपण देतो. त्यानंतर ते सगळं मोस्टली सेल्फी पॉईंटवर जातात, एक सेल्फी घेतात. त्यांना फार खुशी वाटते की आम्ही आज आपलं लसीकरण घेऊन घेतलं. मेरा उम्र है 77 जी. मेरे को नेस्को का रेफरेंस बहुत अच्छा मिला. मेरा फैमिली के भी लोग लेके गए यहाँ, बोला आप नेस्को में जाओ और किधर मत जाओ. द बेस्ट सर्विस नेस्को. और मेरा खुद का भी अनुभव अभी जो बता रहा है, यहाँ बहुत अच्छी सेवा है. आतापर्यंत इथे 50,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. बांद्रा आणि गोरेगाव कोविड सेंटर मिळून जवळपास
1.25 लाख मुंबईकरांचं लसीकरण करण्यात आलंय. मुंबईहून प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात बीकेसीतील कोविड सेंटरने विक्रमी लसीकरण केलंय. तसंच गोरेगावमधील कोविड सेंटरमध्येही 50,000हून अधिक नागरिकांचं लसीकरण पार पडलंय. ते करण्यात आलं. पण असं असलं तरी गेल्या 3 आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसते. त्यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईकरांनो सावधान. मुंबईत कोरोनाचा धोका वाढला. रोज वाढते कोरोना रुग्णांची संख्या. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेनं वांद्रे आणि गोरेगावमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जो फर्स्ट फेजचा 1026 बेडचा जो हँगर आहे तो ऑलरेडी ॲक्टिवेटेड आहे आणि आता आमच्याकडे 600 पेशंट O2 ऑन बेड आहे. ह्या व्यतिरिक्त 108 बेडचा ICU कार्यरत आहे, ज्यामध्ये 82 पेशंट ऑलरेडी ॲडमिटेड आहेत. त्याचबरोबर 12 बेड डायलिसिस आहे. कोरोना रुग्णांचा ओघ वाढल्यामुळे बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या 1026 बेड तसंच 108 ICU कार्यान्वित करण्यात आलेत. गेल्या 3 आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली असून बीकेसीत कोविड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर 82 रुग्णांना ICU मध्ये भरती करण्यात आलंय. इथं 12 रुग्ण डायलिसिस कक्षात उपचार घेत आहेत. पहिले आम्हाला 3 आठवड्यापूर्वी 30-35 ॲडमिशन होत होते. कालचा आकडा आहे 82 ॲडमिशन पर डे. तर नक्कीच 30 ते 40% पर डे वाढ होत चाललेली आहे. खरं तर फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रोज 2-3 रुग्ण उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये येत होते. मात्र आठवड्याभरात ही संख्या 100 ते 125 वर गेली आहे. गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याकडे 100 ते 120 पर्यंत न्यू ॲडमिशन्स रोजचे येत आहात आणि सध्या आपल्याकडे 550 पेशंट्स ऑलरेडी बेडवर आहे कोविडमध्ये, वॉर्ड्समध्ये आणि ICUमध्ये आपल्याकडे 30 पेशंट्स आहे. क्रिटिकल पेशंट्स पण येत आहात आणि माइल्ड मॉडरेट पण येतात. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली होती. त्यामुळे कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. लवकरच ही केंद्र बंद होतील असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये. खूप चेंज झालेला आहे. परत आपण जे काय सिच्युएशन आपण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपण बघितली होती ती आता परत रिपीट होत आहे आणि क्रिटिकल पेशंट्स पण येत आहात आणि मॉडरेट केसेस पण येत आहात. सो सिच्युएशन हॅज सडनली चेंज्ड. मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आता महापालिकेच्या आरोग्य विभागानं भविष्यातील धोका ओळखून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. मुंबई आणि राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव वाढलाय. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तसंच लसीकरण करून घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. आपण पाहतोय लसीकरण जोरात सुरू आहे, परंतु तितक्याच जोरामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सुद्धा वाढती आहे. त्यामुळे आपल्यावर आहे आता अवलंबून की आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे आणि दुसरीकडे लसीकरणाची जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये सुद्धा आपल्याला आपलं योगदान देऊन स्वतःला लसीकरण करून घेऊन कोरोनाला हरवण्यामध्ये आपल्याला आपलं योगदान द्यायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे व्यवस्था ही जागरूक आहे.
पण त्याचबरोबर सगळीच जबाबदारी त्यांची नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी नागरिक म्हणून आपली आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं म्हणजे मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा आणि त्याचबरोबर सॅनिटायझर हे वापरलंच पाहिजे. आणि हे जर आपण पाळलं तर निश्चितपणे आता पुन्हा एकदा जे कोरोना डोकंवरती काढताना दिसतोय त्यावरती परत एकदा आपण नियंत्रण मिळवू शकतो. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. त्यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक